नमस्कार, मी डॉक्टर वीणा माळी, सावित्री शक्तिपीठ मराठवाडाची सदस्य। 3 जानेवारीपासून 12 जानेवारीपर्यंत अवघ्या महाराष्ट्रभर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जयंती महोत्सव दर सालप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा होत आहे। या निमित्ताने सावित्री शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। मलाही यात काही खारीचा वाटा उचलता आला, याबद्दल आयोजकांचे आभार। एक स्त्री शिक्षिका, महात्मा फुले यांच्या पत्नी आणि समाजसेविका अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आणखी एक ओळख आपण करून घेऊ, ती म्हणजे त्या एक प्रतिभा संपन्न अशा कवयित्री होते। सावित्रीबाईंचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा 1854 मध्ये छापून आला होता, तर दुसरा काव्यसंग्रह 52 कशी सुबोध रत्नाकर हा 1892 मध्ये प्रकाशित झाला। त्यांच्या कविता ह्या आत्मपर कविता, निसर्ग वर्णनपर कविता, सामाजिक तसेच बोधपर, प्रार्थनापर आणि काही कविता या स्फुट कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत। आपल्या काव्य लेखनाबद्दल त्या सहज म्हणून जातात, सरोवर मानस सुवासिक फुलांचे, सरोवर मानस सुवासिक फुलांचे, तिथे बांधितो महाल कमळाचे, 4 विद्येची 64 कलांची, 4 विद्येची 64 कलांची, सुबक नवरत्न त्यावर रसाची, सुबक नवरत्न त्यावर रसाची। सुवासिक फुलांच्या मानस सरोवरात कमळाचे महल बांधणे ही काव्याच्या सौंदर्याविषयी व भावनांविषयीची कल्पनाच अप्रतिम अशी आहे। नवरसांना असलेले महत्त्वही ते अधोरेखित करताना दिसतात। सुजलाम सुफलाम सृष्टीचे आणि सौंदर्याने नटलेल्या बहरलेल्या निसर्गाचे वर्णन करताना सावित्रीबाईंची शब्दांकने ही पाहण्यासारखी आहेत। त्यांचे कविमन निसर्गात रमताना दिसते। झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी, झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी, फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी, फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी। तसेच वास्तव जीवनाच्या कक्षा न ओलांडता जगाची रीत सांगण्याचा प्रयत्न सावित्रीबाई करताना दिसतात। त्यांच्या शब्दात सांगायचे तर त्या म्हणतात, कोण कोठली कळी फुलाची, कोण कोठली कळी फुलाची, जुनी विसर नवीन पाही, रीत जगाची उच्छृंखलही पाहुनी आम्ही स्तिमित होई, पाहुनी आम्ही स्तिमित होई। माणसाचं वागणं ते किती सोप्या शब्दात सांगून जातात। निसर्गात रमणाऱ्या सावित्रीबाईंना समाजाच्या स्थितीची तीव्र जाणीव होती। हे त्यांच्या काव्य लेखनाच्या आणखी एका वैशिष्ट्यावरून दिसते, ते म्हणजे त्यांच्या सामाजिक कविता। तळागाळातल्या समाजाचे त्यांना जवळून दर्शन घडले होते। साहजिकच त्यांची दुःखे त्या जाणत होत्या। त्यातून बाहेर पडायचे तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हेही त्यांना पटले होते। 2000 वर्षांचे दुखणे लागले आहे ही त्यावेळची स्थिती मांडताना त्या म्हणतात, शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, देव धर्म रूढी अर्चे दारिद्र्याने गळाठले, दारिद्र्याने गळाठले। दारिद्र्याने बधीर झालेली मने दुःखाला कवटाळताना ज्ञानांचे डोळे मात्र त्यांना प्राप्तच झालेले नाही, हा विचार त्या मांडताना दिसतात। मानव व सृष्टी ही सावित्रीबाईंची आणखी एक कविता मानव जीवनाच्या विकासासाठी समर्पित आहे। माणसाला मोलाचा उपदेश करताना ते म्हणतात, सुंदर सृष्टी सुंदर मानव, सुंदर सृष्टी सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू सारे, मानव जीवन हे विकसूया भवचिंता सारी सोडून या, इतरा जगवू आणि स्वतःही जगूया, इतरा जगवू आणि स्वतःही जगूया। कल्पनांनी बहरलेली सावित्रीबाईंची कविता भावनांनी फुलते तर कधी माणुसकीचे नाते सांगून जाते। सावित्रीबाई या उपेक्षित कवयित्री असल्या तरी त्यांची कविता वाङ्मयदृष्ट्या समृद्ध असून त्यांना विशेष महत्त्व आहे। त्यांच्या या काव्य लेखनावरून दिसून येते। थोडक्यात जाता जाता फक्त एकच म्हणेल की आदर्श अशा सावित्रीबाई आणि जिजाऊंनी दिलेले बळ आपण कुठे वापरणार आहोत याचाही एकदा विचार व्हायला हवा। शिक्षण म्हणजे फक्त भारंभार डिग्र्या नसून त्याचा अवताल भवताल निहाळून तसेच माणसंही आपल्याला वाचता यायला हवी। आपल्यातली संवेदनशीलता जागृत ठेवून माणूस म्हणून जगू।